माझ्याबद्दलचं मी तुला तूच सांग. अगं रेवती दिदी, तिने माझ्या डोळ्यात कोळसे टाकले होते म्हटलं मला बांधून. बाजीला नाही का मला असं बांधलं होतं आणि त्या बाजीला माझ्या तोंडात नाही का कोळसा टाकला होता बाजीला बांधून. तुला काय सांगू, मला जेवण नव्हतं करता येत. बाई 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 बाई, किती घाण प्रकार करते ती. कमला काकू वाटला नाही बाई इतकी बेकार असेल म्हणून. काय सांगू दीदी तुला, अगं मी इतके पूर्ण घराचे काम करत होती. काम करत होते ठीक आहे, तर मला जेवण पण करायची हे नव्हती उजा घरी. मला म्हणे जेवायला बसलो का लाटीनं ताट फेकून द्यायची ती. लाटीनं ताट फेकलं बिलकुल नाही जेवायचं म्हणे. तुला कोणाला विचारलं म्हणे जेवा का जेवण करू का नाही करू म्हणून. अगं तेच तर काय, माझं पोट दुखत होतं तर मला म्हणे तू दवाखान्यातच काऊन गेली म्हणे. तुला घरीच मरा लागत होतं म्हणे, दवाखान्यात नाही जायचं होतं म्हणे. आणि गंगाच्या घरी जायचं नाही म्हणे, गंगा कर्नाटके म्हणे. बाप रे बाई बाई बाई, मी म्हटलं बाई असा जन्म कोणाच्या नशिबात नाही यावं म्हटलं बापा. आणि तू इतकं सगळं सहनच कसं केलं ग? तुझ्या तोंडात कोळशी टाकेपर्यंत, तुला ती जेवण नव्हती करू देत तोपर्यंत इतकं कसं सहन केलं ग तुनं? अगं दीदी, मला असं वाटलं की मी म्हणजे काळी आहे. मला माहितच नव्हतं की मी ओरिजिनल मध्ये इतकी सुंदर आहे म्हणून. मला असं वाटलं बाई मी काळी आहे, ते म्हणते ना अपशगुनी. म्हटलं बाई मी अपशगुनी आहे म्हटलं. आता जाऊ दे म्हटलं, म्हणून अशी वागत असेल म्हटलं माझ्यासोबत, त्यात माझी चुकी आहे म्हटलं. आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन मी त्यांच्या घरात पण असा संदार करू का म्हटलं. मी हा विचार करत होते म्हणून मी तिथेच राहिले. मी म्हटलं जाऊ दे बाई, ही राहू तरी देत आहे म्हटलं, इतके अन्याय करताय म्हटलं. ठीक आहे, मी अन्याय सहन केले, मला तेवढं नव्हतं समजत. नंतर मग मला गंगा काकू, शांता काकू, रश्मी काकू, पार्वती काकू, शिल्पा काकू या सर्वांनी मला समजावून सांगितलं, तरी मी ऐकले नव्हते 2-3 दिवस. हा हा, मग असं किसं काही नसते हा कोमल. हा दीदी सांगतो ना, तर मला एक दिवस माहित पडलं. ते काय म्हणे मला, मी म्हणे फक्त न फक्त तुझ्या नावावर जे 2 एकर वावर आहे म्हणे ते माझ्या पोरीच्या नावावर करतो म्हणे, नंतर तुला मी जिवंत गाळून टाकतो म्हणे. ह्या शब्दापर्यंत ते मला बोलली. आणि ते शब्द तिचे ते खरे करणारच आहे आज ना उद्या, ते अशी पण म्हणे. आणि ते करणार पण होती ताई. आता इथून पुढे माझा जीव धोक्यात आहे, पण जोपर्यंत माझ्या डोक्यावर गंगा काकूचा हात आहे ना, तोपर्यंत माझ्या अंगाला काटा पण टोचू नाही शकत कोणी. इतका माझ्याचा पावर आलेला आहे. तर काय सांगू गंगा काकूची माया तुला, बाई बाई डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात माझ्या. अय्या, हो का? बरं झालं बाई तू आमच्याकडे राहायला येऊन गेली. आणि आईनं तुला सांगितलंच असेल ना, आई माझी खूप फ्री आहे, म्हणजे माझी आई तुझी आई. आता तू माझी बहीणच झाली समजा. आईनं तू सगळं क्लिअर केलंच असेल म्हणा. आणि तुझ्या मनात जर डाऊट असेल की आता मी आली बा तर माझं वर्चस्व चालेल ह्या घरावर, नाही, सगळं समान. मला जे तेच तुला, जे तुला तेच मला, बाकी काहीच नाही. मला त्याचा राग येतो. मला असं कोणासोबत झालेलं मला आवडत नाही. त्यामुळे नाही का, तुला जे तेच मला, मला जे तेच तुला, बस. हो ताई, काय मला अहो माय बाई, दोघी बहिणी मस्त बसल्या हो बापा, भल्ल्या मस्त दिसून राहिल्या सोबत सोबत. बाई गंगा कुठे गेली? हो काकू, आम्ही मस्तच आहे. आणि आई आहे ना, द्या ना आवाज. आई आहे आतमध्येच आहे. आई आवाज द्या का मी देऊ? अगं गंगा, ए गंगा, काय माय काय करून राहिली न काय नाही बापा. तर काम करून राहिली वाटते, पोरीले सुख देऊन राहिली तू आहे ना. गंगे ये बाहेर. बोल ना शांताबाई. अहो काम म्हणजे भांडे घासून राहिली होती. ये ना स्वयंपाक गिपाक केला, चल बाई भांडे घासून घेतो म्हटलं. आणि ये ना लावले ते नप्पालीचे बापा बोटाईले. राहू दे म्हटलं, घासतो म्हटलं मी भांडे. काय एवढं मागाचं एलिपेंट लावलं म्हटलं बापा, नप्पालीस पार ती निघून जाईन म्हटलं, तर राहू दे म्हटलं. मग मीनच घासले भांडे. हाव का? अव मी म्हणत होती बिचारे का बाजारात चल, जरा राख्या आणायच्या आहे अजून. आता माया भाऊ घेऊया ना, तर त्याला बांधायची आहे माया भाषा गिशा, तर 2-4 राख्या आणायच्या, तर चलतं काय बा म्हटलं. आणि बरं चाललं जाऊ ना, भांडी घासलं का मला कामच नाही, चाललं जाऊ, थांब थोडीशी. बरं बरं. रश्मी कुठे गेली व? गेली तिचा नवरा आलता घ्यायला, समजव गेलं ना, गेली बाई ते. जमलं बाई, जमलं भोलेनाथा, जमलं. मी भांडे घासतो ना येतो. थांब शांताबाई. बरं बरं गंगा, कर आराम. आम्ही येऊ का मार्केटमध्ये? काही गरज नाही कोमल. ऊन आहे बाहेर, माहित आहे ना किती गरमी होत आहे. घरीच राहा, तुम्हाला काय लागते सांगा आम्हाला, आम्ही आणून देतो. कसं आहे आजचा बाजाराचा दिवस आहे ना, तर गर्दी राहते. तर बाई तुम्ही घरीच राहा. बरं बरं, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हा बेटा. नहीं ऐसे कैसे तूने उसको चुराने दिया? तेरे को शर्म नहीं आई कि मेरी बहू मेरे को क्या बोलेगी, बेटा क्या बोलेगा? तेरे को राखी की दुकान पे काय के लिए रखा? तू ही विचार कर, थोड़ी विचार कर, काय को रखा? तेरे को ध्यान रखने के लिए रखा ना, या किसी को ऐसे ही राखी उठा के ले जाने के लिए रखा तेरे को? बता मेरे को, तूने बता अभी. अरे भाई मैं क्या करूं, मैं क्या करती? वो तीनों के तीनों इतनी बड़ी ऐसी खुकारनी, ऐसी डरावनी सी थी. मैं क्या करूं? बहुत ऐसे लड़कों जैसे बात कर रही थी वो. मैं डर गई भाई, डर गई. मैंने जितना हुआ उतना उनको बोला भाई. फिर मेरे को मेरी जान की फिक्र हुई तो मैंने कुछ भी नहीं बोला, जाने दिया. सच बताऊं तो. क्यों, तेरे को हाथ नहीं है? हाथ नहीं है क्या तेरे को? नहीं, कहाँ गए थे तेरे हाथ? खाने के टाइम पे तो बरोबर चलते. 3 टाइम खाती ना. 3 टाइम कैसे खाती? रंगाचं खाले पाहिजे तुले, रंगाचं खायला लागले.
गुलाब जामुन अलग से, बासुंदी अलग से। हाँ, उसको नहीं बोलती, उसको कैसे रोकू खाने से, वो नहीं बोलती तू। हाँ हाँ, अब भाई मैं क्या करूँ, क्या करूँ? मैं तेरे को बोल रही थी कि तू मत जा, मत जा। हाँ, तू सुनती कहाँ मेरी? तू चली गई घर को। हाँ, इधर भी मैं ईच करती, घर पे भी मैं ईच करती। तेरे से तो इतना भी नहीं होता, घर पे जाके तेरे से सैपाक भी तो करना ही होता, सैपाक भी मेरे को ही करना पड़ता, खाना भी खिलवाना पड़ता आप लोगों को, राखी की दुकान भी चलाना पड़ता। तेरे को तो ये सबसे अच्छी चीज वो आगे बैठ कर और राखी बेचनी है ना। हाँ, राखी उठाते भी हमें, लगाते भी हमें, सिर्फ तेरा बैठने का काम है, वो भी तेरे से होता नहीं। हाँ, सिर्फ खाने के काम की है क्या हो? तो खाने के काम की होने को मैं तेरे को बता रही, जितने भी राखी मैं 2-3 डजन राखी आ गई, उन 3 डजन राखियों के पैसे मुझे तुझे देना पड़ेगा, समझ में आया? हाँ, नहीं तो फिर घर से निकल जा। मैं कहाँ से लाऊं बहू, बहू मैं कहाँ से लाऊं? रोती ना हरामिया, अरे आज का दिन कैसे निकल गया मेरा। दिन अच्छा ही निकला, तेरे को भेजा नहीं है, तेरे को भेजा होने को हो ना, बता रही तेरे को, मैं अभी भी बता रही, मैं राखी की दुकान छोड़ के जा रही तेरे भरोसे पे। तू कहीं से भी कुछ भी कर, मैं यहाँ पे रुकने वाली नहीं हूँ। तू जा और उनको पकड़ के ला और मेरे पैसे ला, नहीं तो फिर उनको जाने दे, तू मेरे पैसे दे अभी का अभी, नहीं तो तेरे को खाना नहीं खाने दूंगी और घर पे भी नहीं रहने दूंगी, और तेरा बेटा क्या बोलता मैं उसे भी देख लूंगी। हे भगवान, क्या करूं? हाय राम, मेरा ही नसीब खराब है क्या? आजी बाई काय झालं, काऊन रडून राहिला म्हटलं? नाही काऊन रडून राहिला? काय सांगू माय बाई तुले, काय सांगू? राखीच्या दुकानात एकटीच बसली होती माय, 3 बाया आल्या, 3 बाया एवढ्या बदमाश होत्या माय, राख्या चोरून घेऊन गेल्या आणि माई काही ताकद पुरली नाही बाई, त्याच्या हातच्या राख्या हिचकाले आणि त्याच्या मागे धावाले, म्हणून बाई बसली आहे इथं। अमाय मग राख्या चोरल्या, बरं मग चोरल्या तर मग रडून काय राहिला? सांगा आम्हाला कोण होय ते? बाई रडून काय राहिली म्हणजे आता कोण आहे काय वय माय सून आली, ते म्हणे जेवढ्या राख्या गेल्या म्हणे तेवढे पैसे दे म्हणे, नाही रात्री खाऊ नाही घालत म्हणे, घरातही नाही ठेवत म्हणे। सांग बाई, ते म्हणते ऐकून घर जाई होत ना, दार जाई होत, राखीचं दुकान सांभाळणं नाही होत काय म्हणे, सांग तिचंही बरोबर ऐकाली बिचारे, बसल्या जागचं काम आहे ते मला बरोबर पाहता नाही बिचारे। आता माय, आता माय बाई आपतच आहे काकू आता, हो ना माय बाई, पण त्या बाया एक ड्रेस वाली होती, 2 साड्यावाल्या होत्या, काही काजल कलावती कमला तर नसं बापा, काय माहित बाई होऊ शकते, पण असंही असू शकते ना का ड्रेस कोणी घालते, आता कॉमन झालं ते। जाऊ दे बाई, एक बाई काही होती त्यातली आणि 2 पांढऱ्या होत्या भुऱ्या, चलते का पाहिले माझ्यासोबत? चलते का पाहिले? मग त्याच वय होत्या, बरं काकी कुकडे गेल्या त्या, चल आपण पाहिले जाऊ। अमाय आता इकडे गेल्या बाई सरळ, माय दुकान कोण पाहिलं बाबा, कोणाच्या भरोश्यावर ठेवू मी दुकान? बरं एक काम कर काकू, तू शांताबाई सोबत चालली जाय, मी त्या दुकानात थांबतो, तुला माझ्यावर विश्वास आहे काय? हो बाई, त्यावर कसा विश्वास नाही राहिला, नेहमीची गिराईक आहे तू, बस तू बस, मला काहीच टेन्शन नाही राहत, तू बसलं तर बस, मी इले धडा शिकवायचा आहे मला, त्या लय बदमाश आहे त्या। बरं चल काकी पाहू। हो बेटा चल, आणि माई सून घेऊन आली तर पाहिजे बापा, जराशी हेक्कड बोलते ते समजून घेत तिले, हेक्कड जराशी ते राहते आजकालच्या सुना बाई, पाहिजे माझं जराशी सांभाळून घेजो। हो काकी टेन्शन नको घेऊ, पाय बर माय बुडीचा हाल कसा झाला आणि चालव, पाय काकी टेन्शन काही घेऊ नको तू, तुले त्या भेटल्या तर ठीक, नाही भेटल्या तरी ठीक, त्या जर भेटल्या तर मी त्याला धडाई शिकवतो आणि पैसाही मागतो त्याला, आणि राखे हिसकून घेतो, पैसा नाही मागत, आणि राहिली गोष्ट जर नाही दिसल्या तर मी तुला पैसे देऊन तेवढे, त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू, बिनधास्त राह, काही देवासारख्या आला बापा, देवासारखे आले बापा, हो टेन्शन नको घेऊ, चल तू। हो बेटा चल जा, या बर मग लवकर या, जा शांताबाई लवकर ये, ये राख्या हिसकून घेऊन ये, त्या तुले चांगल्या भेटे वटणीवर आणते चांगलं। अहो दादा ये जा घरी, राखी बांधून मी तुम्हाला, मी आरती गिरतीचं ताट काढून ठेवतो, थोडीशी घरी ये जा, राखी बांधून चालले जा मग इकडे, दादा। अरे बाई, मी त्या वडिलाच्या बरोबरीचं, तू मला भावाचा दर्जा कशाला देत आहे? मी तुझ्या वडिला समान आहे बेटा, तू मला राखी नाही बांधली तरी चालते बेटा, मी तुला तुझी माझी पोरगी समजतो, ठीक आहे ना? ओ नो, जे मला काही आर्ग्युमेंट नाही पाहिजे मला आणखी, माझा तू भाऊ आहे, तुम्ही माझे भाऊ आहे, आणि तुम्ही माझ्या घरी राखी बांधायला येणार आहे, बस विषय संपला। अरे बेटा, पण असं नाही होऊ शकत बेटा। का नाही होऊ शकत असं? ना उम्र की सीमा हो, बस। येच मायबिनी बाई हल्लोकच दिसून राहिली, आता वेळेवर म्हणून माय नवरा होतं काय, कोणीच नवरा होईन काय मायबिनीचा, सांग बरं? याल ना दादा तुम्ही? हो येऊन जाईन
अरे दादा मी काय म्हणते, राखी बांधायला ये जा घरी. राखी बांधायला ये जा. आता 12 वाजता येऊन जा. मी आरती गिरतीचं ताट काढून ठेवलाय. मी कालच येतो म्हटलं पण मी काही आले नाही, तर येतो दादा मग. तुम्ही कोण? आता राखी बांधायला या म्हटलं तर मी भाऊच झाले ना तुम्ही माझेवाले. तर मी तुमची बहीण. तर मी कलावती, तुम्ही आपलं ते आहे ना आपलं जुनी वस्ती, आपलं गाव नाही का, ते पाटलाचं घर आहे ना त्याच्या मागं माझं घर आहे. तर येऊन जा जरा, राखी बांधायची आहे मला. अरे ताई, पण आपलं काही रिलेशन नाही आहे, बहीण भावाचं काही रिलेटिव्ह नाही आहे आपण. आणि आपलं बहीण भावाचं नातं कसं निर्माण केलं तुम्ही बा? ते काय आहे ना भाऊ, आमचा बचत गटाचा तो कार्यक्रम आहे की गावातल्या सगळ्या सब्जी मंडीवाल्या भावांना राखी बांधायचा. तर त्या बचत गटामध्ये ते सिटी बचत गट आहे ना शहरातला, त्या बचत गटामध्ये मी आहे. तर प्रत्येकीने 100 भावांना राखी बांधायची आहे. म्हणून नाही का ती योजना राबवत आहे आम्ही. तर त्यामुळे तुम्ही प्लीज माझ्या घरी राखी बांधायला येऊन जाल. असं वय काय? बरं बरं, इथंच बांधून देणार नाही तर घरी काय यायला लागते मग? ते का पाली येऊन राहिले काय, बांधली का नाही बांधली म्हणून? नाही नाही हो दादा, इथे कसं इथे नाही जमणार ना. तर मी प्रत्येकालाच सांगणार आहे, एक एक जण घरी या आणि राखी बांधून चालले जा. कसं आहे ना, ते आरतीचं ताटगीट ठेवावं लागते आणि खूप साऱ्या गोष्टी आम्हाला खूप श्रृंगार करावा लागते ना. खूप छान सजून नटून थटून मस्त तयारी करून राखी बांधावं लागते. तर मी त्या सिच्युएशन मध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्ही मला माझ्या घरीच या आणि माझ्या हातची राखी बांधून जा. भावांनो प्लीज, तुम्हाला विनंती आहे. बरं बरं, काही हरकत नाही, ठीक आहे, येऊन जाईन तुमच्या योजनेसाठी, येऊन जाईन. हो दादा नक्की. अमाय ह्याच वय का गड्या, ह्याच तर वय त्या, ह्याच तर वय त्या कुत्र्या, ह्याच तर वय. बाई बाई इकडे इकडे. कुठे आहे दाखवा लवकर, कुठे आहे? ह्याच वय तिघी जणी, ह्याच वय शांत शांत हेच वय ते. माय वो बाई बाई बाई, हे तर आमच्याच घराकडले भूत वय व माय. पाय वो बापा, गरीब माणसाला नाही सोडतो माय ह्या. थांब पकड तू शैले. आय थांबा तिथं थांबा. हेंबार तोंडे वा थांबा. माय ओ बापा, बुडी मांग धावत आली हो बापा. पाय व माय, चला फुटा लवकर फुटा. 4 चौकात आपली बेइज्जती झाल्याशिवाय राहणार नाही. पाया लवकर घरी. त्या शांती कुठे आली काय माहित माय, हे कुठेही टांगडवाले राहते बापा. हट. थांबा नाही थांबा ना, काय फुटवता. थांबा. काऊन आमच्या मागं काऊन येऊन राहिला तुम्ही? काऊन एवढ्या जोरात त्या बाजारात चिल्लावून राहिला? मायंशा वय काय? मायंशा असाले आरामाने बोलत जाणं. काय वय तर घराकडे बोलायचं, जे काही बोलायचं ते बाजारात. काय झालं कलावती व पिसायला काय नुसतं मागं धावून राहिला डुकरासारख्या? बाबा चोरचा चोर उलटा शिरजो. अव भामट्यात तोंडाचे, आम्हाला म्हटल्यापेक्षा तुला लाज वाटली का जराशी? तुम्हाला लाज वाटाले? त्या म्हाताऱ्या म्हातारी बुडी पाहून 3-4 डझना राख्या चोरून आल्या तुम्ही. काही लाज वाटते? शर्मा आहे तुमच्या जीवाले? काही शर्मा असाले? अहो सुधरा ना, आता तरी सुधरा ना. हे पाय, आमची भिकार चोट आमची सवय नाही आहे. आम्ही कोणाला पैशासाठी राख्या बांधत नाही बाई. आणि आम्ही अशा भिकाऱ्यासारख्या चोरून राख्या आणत नाही, समजलं? हे बुडी म्हणून तशी तू आमच्यासोबत बोलशील का? आणि कोणती गवई आहे बुडी जवळ का मी ना एवढ्या राख्या चोरल्या म्हणून? आणि कोणती गवई आहे म्हटलं? या बुडी जवळ तर मी गेली नाही. आणि ही अचानक कशी म्हणून राहिली का हिनं आमच्या राख्या चोरल्या म्हणून? मग आणि ऐकलं मी तिथं का तुम्ही राख्या चोरल्या म्हणते, राख्या चोरल्या म्हणते. अहो आम्ही कुठच्या राख्या चोरल्या माय? अहो आम्हाला बांधायचं असला ना तर आम्ही धागा बांधू, पण अशी भिकार चोट चाय नाही करू. अहो तुमच्याबद्दल कोणते गवई द्या लागते व? तशी कोणते चांगले कामं करता हो तुम्ही? आम्ही आहे ना गवईदार, आम्ही असाले. आम्हाला माहित आहे तुम्ही कशी कामं करू शकता. म्हातारा माणूस कधीच खोटं बोलत नाही, समजलं काय? माय बल्ली धुतल्या बुडाची आहे का होते? धुतल्या बुडाची असाले म्हातारा माणूस खोटं नाही बोलत. माय 10 वेळा खोटच बोले. तेच ना, तर तुझ्या मायचे संस्कार तुझ्यावर आहे. पण त्या आजीवर आम्हाला विश्वास आहे ना. प्रत्येक वर्षी आम्ही तिच्याजवळ राखी घ्यायला जातो. म्हणून त्या आजी आम्हाला कशी आहे हे रग मध्ये, तिच्या रक्तामध्ये काय पाप आहे, काय वाईट आहे, काय नाही आहे, ते आम्हाला सगळं माहित आहे. ते आम्हाला तू सांगू नको. पण तुला ज्या राख्या चोरल्या चांगल्या रीतीनं दे, नाही तर मी इथं धांदल करत सांगून राहिली. कवा शाय नाही वा? मला तिथं म्हणे मंगाशी, हो मी असं तसं एका झापडीत तोंड फोडत कुत्रे वा. तुम्हाला मंगाशी शर्माने वाटलं का? चोरून नेल्या म्हणतो. कुठं भोगशीन पापा? नाही कुठं भोगशीन म्हटलं? नवरी नाही आहे का तुम्हाला? नवरी असाले चालल्या बिना नवऱ्याचे इकडे तिकडे हिंडाले सारा. काय म्हणते शांते, येई ना बिचारे सब्जी मंडीतल्या तिथं बसलेले राहत का ती पोरं माणसं भाजीपाला इकाले. त्याईले म्हणे आमच्या घरी राख्या बांधायला येतात म्हणे. योजना आहे होय म्हणे आमची बचत गटाची. भिकार चोट लोक म्हणता, तुम्हीच तर भिकार चोट आहे म्हणून याल राखी बांधता काय? चोरून राखी घेऊन चालल्या. कोणता भाऊ बनकी होय तुमची? नाही नवरे नाही त्याईले नवरे पाहिजे होते. अरे पाय बाई, तुला सांगून राहिली मी, जास्त जर आगाऊपणा करा ना एकेकीला नवरा करून देईन. आता हे शब्द लक्षात ठेव मायवाले. जेवढं आम्हाला बोलायची ताकद असते ना तेवढी आमची करायची ताकद असते. तुम्हाला नवरा काय, तुम्हाला आम्ही काही करून देऊ शकतो, समजलं? अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. तुम्ही काय नवरे करून देता आम्हाला? काय करून देता? थांब कलावते, सगळ्यात पहिला नंबर तर तुयाच लावतो. असा नवरा करून देतो ना का तुला वटणीवर आणलं पाहिजे त्यानं. ते नवरे फवरे सोळा बापा. माय राख्या लवकर वापस द्या लवकर माय राख्या वापस. जाय नाही द्या.
मी पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट देईन. गवाईदार या दोघी जणी आहे. ज्याचं शानपणा नको मारू. हा माय वो घे वो माय पोलीस स्टेशनवर गोष्टी येते बापा. काय करतो मग देतं काय? तुम्हाला माहित आहे काय, तुमच्या त्या 2-4 राख्या चोरल्यानं हिच्या घरात अंधार पडून राहिला. बिचारीले राहिलेले भेटून राहिलं, खालेले भेटून राहिलं. तिचं मन दुखून तुम्ही राख्या चोरून घेऊन जाऊन तुम्हाला काय भेटणार आहे? नाही, तुम्हाला काय भेटणार आहे? तुमच्या नशिबात शेवटी पापच लिहन ना, कर्मच लिहन ना. केले कर्म झाले, तोची भोगा आल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. लय सटसट करता हो तुम्ही, सटसट कराले भल्ल्या बोलून राहिल्या. भल्ल्या कुत्रेवानी बोलायची सवय आहे बापा तुम्हाला. तुमच्या लेकराईले तुम्हाला एवढी भानगोळी सवय आहे बापा, एवढी भानगोळी सवय आहे. भांडण 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 बस. तुम्हाला कुठं आहेत होणे दिसत काय? तुम्ही कुठण्यावाना जे आहे, आम्ही चांगल्यासोबत चांगलंच आहे, वाईट सोबत वाईट आहे, समजलं काय? आम्हाला लोक सांगू भांडणं भांडणं, तुम्ही सोडा तुमचे चांगले चावट धंदे. लोकांवर हात उचलल्यापेक्षा 4 बोट आपल्या इकडे आहे अशी कोमलही म्हणे, लक्षात ठेव जा. चाल वाई तिकडे, ह्या झोऱ्यातलं पैसे तुले काय करत पाहून घेत शायने. तुम्हाला बाले बाकाने करू शकत माय वो बापा. काकी हे त्या थैला घे, याच्यातल्या राख्या घे आणि निवांतपणे त्या दुकानात जाऊन बस. मी याच्यासाठी इकडे आली का तुझी सून तिथं आली होती म्हणून उजा घरी मी इथं आली. जाय का की तू आता मी पाहतो यायले. कुठं भोगानो बाबा तुम्ही, कुठं भोगान म्हटलं? जिथं तिथे येताच बाबा तुम्ही. तुम्हाला रोलच द्यायला राहते जिथे तिथं. कशा येता म्हणजे बाई, जिथं चुकते ना तिथं माणसाला जास लागते. आणि आपल्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी पहिले धावा लागते. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी चांगलं करू ना तेव्हा आपल्यासाठी देव चांगलं करते. म्हणून कधीच आहे लक्षात ठेव. आता हे सगळे जे तुम्ही कर्म करताय ना ते धीरे 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 तुमच्या पदरात पडणार आहे. मग आमच्या जवळ पाय घासत आले नाही पाहिजे बस. आमच्याशिवाय तुम्हाला कोण नाही आहे, समजलं? गावातलेच कामी पडत असते. तुमचे रिश्तेदार मला नाही वाटत तुम्हाला कामी पडन म्हणून. आणि पडले तरी माहितच पडते मग समोरची गोष्ट आहे ते. आणि चला ठीक आहे. जाय इथं कोणाला सांगून राहिली होय तिकडे. बरं झालं राखी देऊन दिल्या माय. काय करतो मग, याच्या नांदी लागायला पुरते का? यानं पुऱ्या बाजारात आपली बोंब करून टाकली असती. चोट्टा चोर बरं झालं देऊन टाकल्या राख्या. जाऊ दे, इकत घेऊन येऊ ना, बांधून टाकू लागेस तर मग नाही काय सोडून दे. कमलेले भले लुचाड सवय आहे. चल बापा घरी. काय पाय ना मैत्रिणी, अशाच मैत्रिणी आहे काय? याले म्हणते एका बाकीच्या माग बरोबर उभ्या राहते. तुमची एकी पाय ना कशा फाटत पळाल्या त्या घरी. पहिला का नाही त्या हो भेटे त्या मले भ्याले. बरं मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगाल. चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नको. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. हसत राहा, खेळत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा. बाय.